तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रश्न उभे राहतात ज्यांची उत्तरं आपल्याला सहज मिळत नाहीत. कधी कधी असे निर्णय समोर येतात जे घ्यायचे असतात पण मन मान्य करत नाही आणि नको म्हणत बसत नाही. असा तो काळ असतो जिथे मन प्रचंड घालमेल करत असतं. हे करू की नको, होकार द्यावा की नकार, थांबावं की पुढे जावं. मित्रांनो, अडकलेले पैसे केव्हा मिळतील, मिळतील की नाही, एखादं स्थळ आलं आहे पण तिथे होकार द्यावा की नाही, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न आहेत, त्यांच्या करिअरबद्दल चिंता आहे, नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे पण ते काम होईल की नाही, असे असंख्य प्रश्न. प्रश्न कोणतेही असू शकतात, पण एक गोष्ट समान असते, मनाची अस्वस्थता. अशा वेळी आपण काय करतो? आपण आपल्या माणसांकडे जातो, घरातील सदस्य, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक. पण मित्रांनो, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. कोणी म्हणतं कर, कोणी म्हणतं करू नको, आणि आपण आधीच गोंधळलेले असतो, त्यामुळे अजूनच कन्फ्युजन वाढतं. मग अशा वेळी एक विचार मनात येतो, कोणीतरी असावं जो योग्य मार्ग दाखवेल. आणि इथेच स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. मित्रांनो, आपण स्वामी महाराजांना आपले प्रश्न विचारू शकतो, आपल्या निर्णयासाठी त्यांची मदत मागू शकतो. आता इथे काही लोक म्हणतील, महाराज काही थोडी स्वतः बोलतात, उत्तर कसं देतील? मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत ठामपणे सांगते, स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना उत्तर देतात, पण एका अटीवर. सगळ्यात आधी स्वामींवर आपला पूर्ण, दृढ आणि न डगमगणारा विश्वास असला पाहिजे. आपण मनाशी हे ठरवले पाहिजे की स्वामी महाराजांनी दिलेला निर्णय तो आपल्या मनाविरुद्ध जरी असला तरी आपण तोच निर्णय मान्य करणार आहोत. तोच निर्णय आपल्यासाठी शेवटचा असेल. स्वामींच्या आज्ञेबाहेर आपण जाणार नाही. कारण मित्रांनो, जर स्वामींनी एखादा निर्णय नकारात्मक दिला तर तो आपल्या वाईटासाठी नसतो, तो आपल्या हितासाठीच असतो. स्वामी महाराज त्रिकालदर्शी आहेत. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व माहीत आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे स्वामींना पूर्णपणे माहीत असतं. म्हणूनच कधी कधी उत्तर आपल्या मनासारखं येत नाही, पण तेच उत्तर आपल्याला पुढील मोठ्या संकटापासून वाचवत असतं. मित्रांनो, स्वामी महाराजांसमोर प्रश्न विचारणं हा काही खेळ नाही, ही श्रद्धेची परीक्षा आहे. म्हणूनच जर तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा असेल तरच महाराजांचा कौल घ्यावा, तरच त्यांना प्रश्न विचारावा. जर उत्तर आपल्या मनासारखं आलं तर वाह, छान असं म्हणायचं. पण जर उत्तर नकारात्मक आलं तर हे चुकतं आहे, असं काही नसतं, असे विचार मनात आणायचे नाहीत. मित्रांनो, चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे. आपण नित्यसेवा करतो तर आपल्या वाचनात बाळाप्पा महाराजांची कथा नक्कीच येते. बाळाप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान गणेश शंकराची पूजा करून मग स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा सुंदराबाईंनी महाराजांना सांगितलं की बाळाप्पा महाराजांना शंकराची पूजा न करण्याची आज्ञा द्यावी, आणि महाराजांनी तशी आज्ञा दिली देखील. पण बाळाप्पा महाराजांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांना वाटलं की कदाचित महाराजांनी सुंदराबाईंच्या सांगण्यावरूनच ही आज्ञा दिली असावी, आणि म्हणूनच बाळाप्पा महाराजांनी 2 चिठ्ठ्या टाकल्या. एका चिठ्ठीवर लिहिलं होतं पूजा करावी, आणि दुसऱ्यावर पूजा करू नये. जेव्हा चिठ्ठी उचलली गेली तेव्हा उत्तर आलं पूजा नाही करावी. त्या क्षणी बाळाप्पा महाराजांच्या मनातील सर्व गोंधळ थांबला. त्यांनी ते उत्तर स्वामींची आज्ञा मानली आणि तोच निर्णय घेतला. मित्रांनो, आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत. त्रिदेवांचा वास स्वतः महाराजांमध्ये आहे, आणि शंकराचं पूजन स्वामींच्याच रूपामध्ये बाळाप्पा महाराजांच्या हातून होणारच होतं. हे सत्य त्यांना कळलं आणि त्यांनी स्वामींची आज्ञा शिरोधार्य मानली. आता मित्रांनो, आपणही आपला प्रश्न कसा विचारायचा ते नीट समजून घेऊया. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. स्वामी समर्थांचा कौल घेताना फक्त प्रश्न विचारणं महत्त्वाचं नसतं, तर तो प्रश्न कशा भावनेने आणि कशा तयारीने विचारतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत, आणि दत्त परंपरेमध्ये शुद्धता, सात्विकता आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. म्हणूनच कौल घेण्याच्या दिवशी भक्ताने सर्वप्रथम स्वच्छ स्नान करावं. त्यानंतर शक्यतो पांढरे, पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करावं.
पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. पिवळा रंग ज्ञान, सात्विकता आणि गुरुकृपेचं प्रतीक आहे. आणि भगवा रंग वैराग्य आणि भक्ती दर्शवतो. काळ्या किंवा अतिगडद रंगाचे कपडे यावेळी टाळावेत, कारण स्वामी हे दत्त अवतार असल्याने काळा रंग त्यांना प्रिय नाही, असं शास्त्रात आणि परंपरेत सांगितलं जातं. मित्रांनो, वस्त्र जसं महत्त्वाचं आहे तसंच पूजा साहित्याची तयारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. कौल घेण्यापूर्वी पूजेसाठी खालील साहित्य जवळ ठेवा: धूप, अगरबत्ती आणि दीप. स्वामींसाठी गोड नैवेद्य, शक्यतो पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थ, कारण पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे. फुलांमध्ये पिवळ्या रंगाची फुले असतील तर उत्तम, आणि त्यासोबत तुळशीपत्र नक्की ठेवा. पूजेसाठी पाणी शिंपडण्यासाठी एक छोटा भांडा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिठ्ठीसाठी 2 एकसारखे पांढरे कागद. मित्रांनो, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पूजास्थळाची स्वच्छता आधी करा. मूर्तीला वस्त्र जसं की कंथा किंवा टोपी घालणं शुभ मानलं जातं. पण लक्षात ठेवा, कौल घेण्यासाठी ते सक्तीचं नाही. भाव महत्त्वाचा आहे, भक्ती महत्त्वाची आहे. पूजास्थळ स्वच्छ, शांत आणि पवित्र असावं, कारण तिथेच आपण स्वामींना प्रश्न विचारणार असतो. आणि जेव्हा ही सर्व तयारी पूर्ण होते तेव्हाच आपण पुढे जाऊन चिठ्ठीद्वारे स्वामी समर्थांचा कौल घ्यावा. सर्वप्रथम आपल्याला 2 समान आकाराचे कागद घ्यायचे आहेत. संपूर्ण पांढरे प्लेन कागद चालतील, रेष असलेले असले तरी चालतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही कागदांची लांबी रुंदी एकसारखी असली पाहिजे. दोन्ही कागदांवर सर्वात वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. सगळ्यात खाली एका चिठ्ठीवर होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहायचं आहे. आणि मध्ये जिथे जागा राहील तिथे आपला एकच प्रश्न लिहायचा आहे. उदाहरण, हे घर घेणं योग्य राहील का? हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? लक्षात ठेवा, प्रश्न एकच असावा. त्यानंतर दोन्ही कागदांच्या सारख्या घड्या घालायच्या आहेत, जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या जातात तशा. घड्या घातल्यानंतर जर तुमच्याकडे केंद्रातील विभूती किंवा रक्षा असेल तर ती चिठ्ठ्यांना लावायची आहे. मग त्या दोन्ही चिठ्ठ्या स्वामींच्या चरणी ठेवायच्या आहेत. घरात मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणाजवळ, फोटो असेल तर फोटोच्या समोर स्वामींच्या पायाशी. त्यानंतर 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. किमान 1 माळा किंवा 5 मिनिटे नामस्मरण तरी नक्की करा. मग स्वामींना मनापासून प्रार्थना करा: स्वामी, तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर जर घरात लहान मूल असेल तर त्यांच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्या, आणि जर कोणी नसेल तर स्वतः डोळे बंद करून स्वामींचं नाव घेत एक चिठ्ठी उचलायची आहे. आणि जी चिठ्ठी येईल तोच निर्णय. तो स्वामींचा निर्णय आहे, तो आपल्या हितासाठीच आहे. मित्रांनो, जर उत्तर नाही आलं आणि तरीही आपण ते काम केलं तर काही दिवस सर्व ठीक वाटेल, पण पुढे चालून त्याच गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच स्वामींचीच आज्ञा मानावी, स्वामींच्या आज्ञेबाहेर जाऊ नये. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगते, जर तुमची स्वामींवर दृढ श्रद्धा असेल तरच कोणताही प्रश्न विचारावा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय श्री स्वामी समर्थ.